नमस्कार. आपण आता ब्यावराजवळ आहोत. तर इथे एक गंमत आहे बघण्यासाठी. ही मागं दुकान आहेत, म्हणजे 1 किलोमीटरमध्ये ही ट्रकची सजावटीची दुकान आहे. आपण आपल्या बाईकला ज्याप्रमाणे सजवतो त्याप्रमाणे जे ट्रक ड्रायव्हर असतात भारतभर फिरतात तेही आपल्या गाड्यांना सजवतात. आणि ते गरज आहे त्यांना, कारण रिफ्लेक्टर हवे, लाईट हवे, म्युझिक हवी, परत काय काय इथे सगळं काय भेटतं तुम्हाला. तर कधी ह्या रोडने जाण्याचा योग आला तर नक्की थांबा आणि बघा काय मजा येते. थांबलो नाश्ता करायला. इथे पोहे आणि भुजिया आणि बुंदी असं भेटतं आणि जिलेबी मस्त लागते एकदम. आपल्या इथं नॉर्मली पोह्यावर किसलेलं खोबरं, थोडी साखर किंवा शेव भेटते. तर इथे भुजिया खूप फेमस आहे. आणि इथं चिवडा आणि ही चिवडाच ही गोष्ट फेमस आहे. महाराष्ट्रात सर्व मोठी स्टॉल दिसते नमकीनचे. तर आता आपण नाश्ता करू, जरा थांबू आणि मग पुढे निघू. हायवेला पुढे हायवे का बऱ्याच वेळाने थांबलो आहे. 200-250 किलोमीटर झाली गाडी. शिवपुरीला ऑलमोस्ट. तर मधल्या पॅचला कुठेच काय धाबा नाही, हॉटेल नाही, काय नाही. जे होते तिथं असं सावली वगैरे नव्हते. आता शेवटी एक धाबा भेटला आहे, पदवार हॉटेल. आपली मस्त बाज वगैरे तिथे. तर 1 तास पडतो, आराम करतो आणि मग पुढे निघतो. नमस्कार. आपण आता ग्वाल्हेरच्या मध्ये आलेलो आहोत. आपण एक रूम घेतलेली आहे, कारण उशीर झाला, अंधार झाला खूप. आणि काल ज्या अनगाच्या घरी थांबलो होतो आपण, तर अनगाच्या वडिलांनी सांगितलं होतं की इथे कुठे टेंट लावू नको शक्यतो, जागा चांगली नका असते. त्यात अंधार पण झाला, म्हणून डायरेक्ट रूम घेतली वडीलची. बऱ्यापैकी 400 रुपये, बेड वगैरे, बाथरूम वगैरे. आता काय सकाळी 4ला निघायचं, मग काय आंघोळीला पाणी, कपडे वगैरे घेऊन मस्त झोपायचं, सकाळी उठून निघायचं. भेटू. नमस्कार. तर आता आपलं आवरून झालेलं आहे सगळं, मस्त रेडी झालं. सामान सॉर्ट केलेलं आहे, पाठीवर कुठं ठेवायचं आहे, कुठं ठेवायचं. आणि हे बाकीचे इक्विपमेंट आपलं मोबाईल आणि बाकी पॅड वगैरे असते. तर आत्ता वाजले 4:30 वाजले. तर आपण 4:30ला इंदोर ग्वाल्हेर सोडत आहे हैदराबाद हरियाणासाठी. तर भेटू.